शिवसेनेने हिंदुत्वासाठी बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनं केली आहेत. त्याच्यामध्ये एक मैकावती, त्यानंतर किल्ले दुर्गाडी आणि हे मलंगडाचं आंदोलन हे अनेक वर्षापासून चाललं आहे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली हे मलंगडाचं आंदोलन जे आहे, मुक्तीसंग्राम हा सुरू झालेला आहे. बाळासाहेबांच्या आदेशाने हा सुरू झालेला आहे. आज आमची अपेक्षा अशी आहे की महाराष्ट्रात तसं केंद्रामध्ये देखील हिंदूंचं तथाकथित सरकार आहे. या सरकारने किल्ले दुर्गाडी आणि हे मलंगडाचं जे प्रकरण आहे ते त्यांनी धसाच लावलं पाहिजे. आम्ही शिवसैनिक पूर्वीपासनं हे मलंगडाचं आंदोलन करतो. मैकावतीचं पण केलं होतं, त्यावेळेस देखील मैकावतीचं प्रकरण ढसाच लावलं आणि हे आंदोलन आम्ही यशस्वी करणार आहोत. आम्ही तुम्हाला दाखवून देणार आहोत शिवसेना संपली आहे, शिवसेना शिल्लक आहे, की शिवसेना उभारून निघालेली आहे. त्या दिवशी आपण सर्वांनी यावं आणि ज्या समस्या आहेत लोकांच्या त्या आपण निश्चितपणे त्याला प्रसिद्धी द्यावी. पण आंदोलन हे मुक्तीसाठी आहे. मला वाटतं बऱ्याचशा प्रमाणात मुक्ती झालेली आहे, पण न्यायालयीन लढा अजून बाकी आहे आणि तो न्यायालयीन लढा जोपर्यंत पूर्ण होत नाही. आणि जसं आता हरदासाहेबांनी सांगितलं की आता अडचण काय आहे, हिंदूचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे, देशामध्ये, त्यांनी सर्व मुक्ती करावी ना. बाकी सर्व चालतं आहे, मग हे का नाही, हे करावं. आणि त्यासाठी आमचं आंदोलन तीव्र असेल. जास्तीत जास्त हिंदू त्या ठिकाणी, हा उत्सव आमचा आहे आणि मुक्त झालाच पाहिजे. त्यासाठी शिवसेने केलं आंदोलन. आम्ही जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत करू. पण अपेक्षा हीच आहे की आता सरकार तुमची आहेत, हिंदुत्व तथाकथित हिंदुत्ववादी बोलतात, तर करा मुक्त. हे आव्हान, ते आम्ही तिथं आमची ताकद दाखवून ते करणार आहोत.